आरएमसी प्लांट मालकाची नागरिकांना थेट धमकी, घर सोडून जा, प्लांट बंद करणार नाही. सुप्रिया सुळे आणि आयुक्तांसमोर नागरिकांचा संताप. पुणे जिल्ह्यातील विविध नागरी समस्या आणि नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका आयुक्तांसोबत पक्ष कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत आरएमसी प्लांटच्या संदर्भातील गंभीर प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले. आरएमसी प्लांटच्या मालकाकडून नागरिकांना थेट धमकी देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तुम्ही घर सोडून जा, आम्ही आरएमसी प्लॉट अजिबात बंद करणार नाही, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले. यावर नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे महापालिका आयुक्तांसमोर थेट सवाल उपस्थित केलाय. तुमच्यासमोर नागरिकांना अशा प्रकारे धमकी दिली जात असेल तर यावर कारवाई कधी होणार? यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत स्पष्ट भूमिका मांडत, नागरिकांचा जीव अमूल्य आहे, आमच्यासमोर कोणीही नागरिकांना अशा प्रकारे धमकावू शकत नाही. जर अशा प्रकारे धमकी दिली जात असेल तर संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. या दरम्यान बैठकीत आणखीन एक गंभीर मुद्दा चर्चेत आलाय. पुणे महानगरपालिकेतील जवळपास 40% अधिकारी आणि कर्मचारी तसेच खुद्द आयुक्तांनीही ओळखपत्र परिधान केलं नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्र वापरणे आवश्यक असताना अधिकारी आणि कर्मचारी ID कार्ड का घालत नाहीत, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक असताना नियमांची अंमलबजावणी नेमकी कोणी करणार? या बैठकीमुळे आरएमसी प्लांटचा प्रश्न, नागरिकांची सुरक्षा आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या ओळखपत्राचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. प्रशासन आता या प्रश्नावर नेमकी काय कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र TV न्यूज चॅनेलसाठी उपसंपादक मुन्ना मुजावर आणि ब्युरो चीफ शमीम पठाण यांचा विशेष रिपोर्ट. जागेवर ही लोक RMC प्लांट, दिस इज अ इंडस्ट्रियल प्लांट विच इज बीन सेट अप 500 मीटर रेसिडेन्शियल एरिया, शाळा आहे. म्हणजे अंतराचा लांब असा तो प्लांट आहे आणि जमीन जी आहे ती वैयक्तिक त्यांची मालकीची आहे ही जमीन. आणि ते जे रस्ता वापरत आहेत तर 2 रस्ते तिथे वापरले जात आहेत. एक रस्ता जो आहे तो शाळेच्या ठिकाणचा आणि एक यांच्या ठिकाणचा. तर यांच्या सोसायटीचा शाळेच्या दारातून ते जात आहेत आणि मला असं त्यांनी शिवाचा रस्ता आहे आणि तो शिवाचा रस्ता आहे, बॉर्डरिंगचा रस्ता आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आम्हाला एनओसी भेटली. प्रिडिक्शन होतं की त्या गाड्या आरएमसी सर, त्या गाड्या RMC प्लांट मध्ये सगळे सांडवत जातात. दिस इज हंबक. आणि आता जो जसं आपण बोललो ना, तुम्ही अख्ख्या उंदरी एरियामध्ये बघा, सगळ्या परिसरात RMC प्लांट आणि ते ऑल द ग्रॅव्हल इज फॉलिंग डाऊन. ते तुम्ही फोटो बघितले शाळेचे मुले. दे हॅव टू गो इन द जिथे कन्स्ट्रक्शन साईट आहे ती ऍक्च्युअल रूल आहे. दे हॅव टू गो. आमचा का जीव धोक्यात? आम्ही एवढे पैसे देऊन आम्ही EMI, ते म्हणतात आम्ही EMI भरतोय, आम्ही लाखो EMI भरले. आमच्या प्लॅन पासून साधारण 2-2.5 किलोमीटर. 2-2.5 किलोमीटर नाहीये सर. ह्यांचा मेन रोडला नाही, ह्या आतमध्ये राहतात. आतमध्ये कशा राहतो आम्ही? आणि माझं एकच म्हणणं आहे, जो आता